नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपले झेड-इन्फो यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. लाडकी बहीण योजना. लाडक्या बहीण योजनेचे भौतिक फॉर्म हे आपण अप्रूव्ह होताना पाहत आहोत. पण त्याचसोबत एक प्रश्न निर्माण झाला आहे की आधारसोबत आपले जे बँक खाते लिंक आहे त्याचे सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह आहे की नाही ते पाहणेसुद्धा आता महत्त्वाचे ठरणार आहे. तर आपण पाहूया हे कशाप्रकारे चेक करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण माय आधार लॉग इन असे सर्च करून घेणार आहोत. त्यानंतर जी पहिली वेबसाईट आपल्यासमोर दिसत आहे त्यावर आपण क्लिक करून लॉग इन विथ आधार अँड OTP या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत. इथे आपण आपला आधार क्रमांक पूर्ण व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर इथे खाली चौकोनात जे आपल्याला अक्षरं दिसत आहेत ते इथे टाईप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येईल, तो ह्यामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर लॉग इन ह्या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे भरपूर सारे ऑप्शन आपल्याला दिसत आहेत, पण हा जो बँक सीडिंग स्टेटसचा ऑप्शन आहे त्यावरती आपण क्लिक करून त्यात आपले सीडिंग स्टेटस हे चेक करणार आहोत. ह्यावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता बँक सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह म्हणून दाखवत आहे. हे अशा प्रकारे सर्वांनी आपले बँक सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह आहे की नाही हे तपासून घ्या. त्या व्यतिरिक्त आपल्या खात्यामध्ये जी योजनेची रक्कम आहे ती येणार नसल्याची माहिती आपल्याला देण्यात येत आहे. तर कोणाकोणाचे सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या योजनेबद्दल काही माहिती हवी असेल किंवा काही तक्रार असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय देऊ. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.